ही मोहाच्या झाडाची फळं आहेत. कसली? मोहाच्या झाडाची फळं. हिची भाजी तयार करतात. हे रानातली भाजी आहे. मोहाचा खूप मोठा, आंब्यापेक्षाही मोठा झाड असतो. ते खूप औषधिक आहे, कारण आपल्या शरीराला ताकद येण्यासाठी आणि खूपच औषधिक आहे. त्याचा डिंक काढला जातो, त्याच्या फुलाची दारू बनवतात. आणि ही भाजी आहे ना, ही अशी कापायची, अशी मी कापली आहे, अशी कापायची आणि हळद मीठ त्यात टाकायचं, म्हणजे ते एकदम स्वच्छ होतं. मग नंतर असे स्वच्छ धुवून असं घ्यायचं आणि मग असे परातीमध्ये टाकायचं आणि कडकडीत उन्हात वाळून ठेवायचं. मग ते आपल्याला वर्षभर ती भाजी खाता येते. चण्याची भाजी उकडायची आणि चटणीप्रमाणे करायची. आणि ओल्या याची पण आपण करू शकतो. उद्या मी ओल्या याची करणार आहे, तेव्हा तुम्हाला रेसिपी दाखवेन. वाल किंवा चणे भिजत घालायचे, ते उकडायचे आणि खोबऱ्याची चटणी करून ते फ्राय करायचे. ही खूप पौष्टिक आहे भाजी. आता कवळी आहे, एकदम तयार झाले ना का याची बी एकदम लाल होते. आणि हे बी काय करतात, मग असे फोडून ते सुकून त्याचं तेल काढतात. हा तेल आहे ना, पूर्वी आम्ही लहान असताना, मी खूप खेड्यातली आहे, माथेरानजवळ माझं गाव आहे. माझ्या आईवडिलाची शेतीवाडी आहे. तिथं खूप रान आहे. त्यात पूर्ण मोहाच्या झाडाचं रान आहे, जवळजवळ 40-50 एकरमध्ये. तेव्हा हे मोहाची झाडं खूप आहेत. तिथे आम्ही हे गोळा करून आणायचं आणि सुकवायचं, त्याचं तेल निघायचं. मग ते तेल ह्याचं तेल पण खूप पौष्टिक आहे. पूर्वी लोक काय करायचे, ह्याचं तेल विकत घ्यायचे मार्केटमध्ये ना, त्याच्या बदली 2 तेलाचे डबे द्यायचे, पाहिजे तो तेल द्यायचे आणि हा तेल घेऊन जायचे. कारण मोहाचं झाड खूप औषधिक आहे. त्याची भाजी, त्याचे डिंक, त्याची फुलं खूप औषधिक आहेत.